नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. गृह विभागामार्फत मित्रांनो पोलीस पदभरती 2024 साठी जाहिरात जी आहे मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याबद्दलच्या आजच्या तारखेचं हे परिपत्रक आपण पाहू शकता 28/2/2024चं, ज्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की 1 मार्च 2024 रोजी विविध कार्यालयामधून वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात यावी अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही जाहिरात मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला आलेली पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, या अगोदर देखील 31 जानेवारी 2024ला एक जी आर आला होता, ज्या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं होतं की 17,471 इतकी पदं भरतीसाठी उपलब्ध होत आहेत, ज्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह पोलीस शिपाई असेल, ही सर्व पदं जी आहेत मित्रांनो याच्यामध्ये असणार आहेत. तर याच्यासाठी मित्रांनो काय असणार आहे, क्वालिफिकेशन, कशा पद्धतीने तुमचं फिजिकल होतं, सर्व ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वजण जे वाट पाहत होते पोलीस पदभरतीबद्दलचे, त्याच्याबद्दलची मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट जी आहे ती आलेली आहे. 1 मार्च 2024ला पहिली जाहिरात मित्रांनो येईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पोलीस शिपाई चालक या पदाची ही पहिली जाहिरात येणार आहे. त्या पाठोपाठ दुसऱ्या देखील जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, आता सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. महाराष्ट्र शासनाच्या जी साईट आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांची, त्याच्यावरती मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाते. तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय ठेवण्यात येते, जसं की मित्रांनो पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक किंवा सशस्त्र पोलीस शिपाई असेल, याची जाहिरात मित्रांनो अगोदर आलेली होती मागच्या वेळेस. त्यानुसार मित्रांनो इयत्ता 12वी तुम्ही पास असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात. परंतु याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जी अन्य अर्हता असते त्यानुसार मित्रांनो, जसं की तुम्ही पोलीस शिपाई चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी अप्लाय करणार असाल तर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं असतं. हलके वाहन चालवण्याचं, ज्याला आपण लाईट मोटर व्हेकल TR आणि लाईट मोटर व्हेकल असं म्हणतो मित्रांनो, यापैकी एक लायसन तुमच्याकडं वैध लायसन असणं गरजेचं असतं. तर बघा आता मित्रांनो, ही झाली तुमची शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता. त्याचबरोबर मित्रांनो तुमची उंची देखील लागते, ज्यामध्ये महिला उमेदवारांकरता 155 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची नसावी. त्यानंतर पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटरपेक्षा मित्रांनो कमी उंची नसावी. ही उंची झाली तुमची, जे की मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी लागते. त्याच्यानंतर पोलीस चालक हे जे पद आहे मित्रांनो, ड्रायव्हरसाठी तुमची उंची महिला उमेदवारांना 158 सेंटीमीटर लागते आणि पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर उंची या ठिकाणी असते. त्यानंतर तुम्ही SRPF म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाईसाठी अप्लाय करणार असाल तर पुरुष उमेदवारांना उंची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी असू नये, असं या ठिकाणी उंचीबद्दलची माहिती आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमची शारीरिक चाचणी जी आहे ती कशी होते. पोलीस शिपाईची तुम्ही तयारी करत असाल अगोदरपासून, तर याच्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर तुमची 50 गुणांची मित्रांनो या ठिकाणी शारीरिक चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग असते 20 मार्काला, 100 मीटर धावणे 15 मार्काला, गोळाफेक 15 मार्काला. महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग असते 20 मार्काला, 100 मीटर धावणे असते 15 मार्काला आणि गोळाफेक 15 मार्क. हे झालं पोलीस कॉन्स्टेबलला. आता पोलीस चालक पदाकरिता मित्रांनो 50 मार्काची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाते मित्रांनो, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग असते 30 मार्काला आणि गोळाफेक 20 मार्काला. हे झालं पोलीस शिपाई चालकसाठी. त्याच्यामध्ये महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग असते 30 मार्काला आणि गोळाफेक 20 मार्काला मित्रांनो. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी मात्र 5 किलोमीटर धावणे 50 मार्काला आणि 100 मीटर रनिंग 25 मार्क आणि गोळाफेक 25 अशी मिळून 100 मार्काची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते. तर तुम्ही ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय करणार असाल तर तुमचं हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी 25 गुणाला आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी 25 मार्काला, अशा पद्धतीने ही चाचणी देखील घेतली जाते. त्याच्यानंतर तुमची लेखी चाचणी वगैरे मित्रांनो, लेखी चाचणीमध्ये आपले जे सरळ सेवेचे विषय असतात जसं की अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, हे लेखी परीक्षांचा जे विषय आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो. यासाठी देखील तुम्ही त्याची तयारी जी आहे आत्तापासूनच करू शकता. पूर्ण मित्रांनो या ठिकाणी शिपाई जे पद आहे, ज्यामध्ये चालकचं पद आहे, त्याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याच्या वाहतुकीबद्दलच्या नियमाचा देखील मित्रांनो समावेश असतो. त्याचबरोबर सशस्त्र पोलीस जे आहे SRPF त्यांच्यासाठी मित्रांनो अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण असे विषय या ठिकाणी तुम्हाला घेतले जातात मित्रांनो. तर याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत
त्याची यादी देखील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या PDF फाईलमध्ये आहे. ही जुनी जी आहे माहिती मित्रांनो, जुने नियमानुसार आहे. तर याच्यामध्ये काय चेंजेस झाले तर मित्रांनो तुमच्यापर्यंत माहिती जी आहे, ज्यावेळेस आता मार्चमध्ये जाहिरात येईल याची, त्यावेळेस तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून अजून माहिती दिली जाईल. अजून जर तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. वयोमर्यादा मित्रांनो जी आहे 2 वर्षे वाढ होईल की नाही त्याच्याबद्दल मित्रांनो जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. जुनी वयोमर्यादा मित्रांनो जसं की खुल्या प्रवर्गासाठी वगैरे ही जुनी वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये बदल होतील मित्रांनो. जर काय बदल झाले तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. तर महत्त्वाचं होतं मित्रांनो तुम्हाला हे अपडेट देणं की पोलीस शिपाई चालक संवर्गातील पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी मार्चमध्ये येईल. त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल, कारागृह पोलीस असेल, ही जी पद आहेत मित्रांनो त्यांच्याबद्दलही जशी अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी शेअर केली जाईल. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत, जी की आरोग्य पदभरती, आरोग्यसेवक असेल, आरोग्य सेविका असेल या सर्वांसाठी उपयुक्त आहेत. TCS IBPS पॅटर्ननुसार. आणि सध्याची जी पोलीस भरती होते मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका संच हवा असेल तर 2023 मधील झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचाचं तेही पुस्तक उपलब्ध आहे. त्याचबरोबर मित्रांनो खास करून ग्रामसेवकसाठी तांत्रिक प्रश्न जे आहेत त्यासाठी तांत्रिक डायरी IBPS पॅटर्ननुसार हे त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान GS हा विषय जो आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये TCS आणि IBPS पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल ते देखील त्यांचं पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं, ज्यामध्ये मित्रांनो घटकनिहाय त्यांनी वर्गीकरण सामान्य ज्ञान विषयाचे मित्रांनो जसं की 400+ प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या TCS IBPSच्या त्यामधून GK GS असेल या प्रश्नांचा त्यामध्ये समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो SSCसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका संच सामान्य ज्ञान विषय SSC GD साठी हवा असेल तोही मराठी माध्यमातून आहे. आणि स्पेशली ड्रायव्हर या पदासाठी मित्रांनो वाहन चालकसाठी जेवढे पण प्रश्न असतात त्याच्यासाठी देखील वाहन चालक भरती विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे मित्रांनो. चालक पदभरतीसाठी तुम्ही या पुस्तकामधून अभ्यास करू शकता. चालकविषयी सर्व मित्रांनो प्रश्न त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.